राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मराठी न बोलणाऱ्या चालकांवरती 17 ऑगस्ट नंतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय। हिंदी भाषिक आणि इतर अमराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। राज्यभर सुमारे 450 शिक्षकांच्या माध्यमातून मराठी प्रशिक्षण दिलं जात आहे। 17 ऑगस्टला ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे मोहिमेची सांगता होणार आहे आणि त्यानंतर प्रवाशांशी आवश्यक तेवढा मराठीत संवाद साधता आला नाही तर संबंधित चालकांवरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। ही माहिती प्रताप सरनाईकांनी दिलेली आहे। साधारणतः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून 450 शिक्षक हे राज्यामध्ये विविध शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये सुद्धा जे हिंदी भाषिक चालक आहेत त्यांना मराठी शिकवत आहेत आणि 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदत आहे आणि 17 ऑगस्टला एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते गडकरी रंगायतनमध्ये संध्याकाळी 6 वाजता त्याचा आम्ही समारोप सुद्धा करणार आहोत। परंतु त्यानंतर 17 तारखेनंतर जर आम्हाला कुठल्या रिक्षा चालकाला मराठी जे आमच्या पॅसेंजर बरोबर मराठी बोलायचं तेवढं जर मराठी आलं नाही तर आम्हाला नाईलाजास्तव त्यांच्यावर कारवाई करावी लागेल।